नमस्कार मंडळी. कारल्याची भाजी म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो, पण अजिबात कंटाळा करण्याची गरज नाही, कारण अजिबात कडू पण होणार नाही अशा पद्धतीचं आपण कारलं केलेलं आहे. आणि अगदी शेंगदाण्याच्या कुटातलं, म्हणजे आपण शेंगदाण्याचा कूट जो वापरतो ना त्यानेच केले. काही जास्त मसाले नाही, काहीच नाही, तामझाम नाही, काहीच नाही. अगदी सोप्या पद्धतीने 4 ते 5 दिवस टिकेल, म्हणजे तुम्हाला तोंडी लावायला किंवा पोळीसोबत टिफिनमध्ये न्यायला सुद्धा अगदी छान कारलं लागेल. अशा पद्धतीचं आपण कारलं करणार आहोत. तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत येथे. त्यासाठी मी काय केलं आहे, 2 कारले घेतलेत. तर कारले तुम्ही कितीही घेऊ शकता, त्या आकाराने आपल्याला सामान घ्यायचं आहे. तर मी इथे 2 कारले घेतलेत, त्याचे मिडियम आकाराचे काप करून घेतलेत मी. समोरचं आणि मागचं देठ कापून घ्यायचं आहे आणि मिडियम आकाराचे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत. आणि काप करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खालचा जो भाग आहे आतला बियाचा तो तसाच ठेवायचा थोडासा, आणि बाकीचं बिया आतल्या काढून घ्यायचं, पूर्ण मटेरियल काढून घ्यायचं त्यातलं. आणि थोडंसं आपल्याला स्टफिंगसाठी खाली आधार म्हणून थोडंसं खाली ठेवायचं आहे. तर तशाच प्रकारे आपण पूर्ण कारले इथे क्लीन करून घेतलेत आणि त्याचा आतला जो भाग आहे तो काढून घेतला आहे, बिया वगैरे. नंतर एका ताटामध्ये आपल्याला काय करायचं, चांगलं 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. अगदी सोपं कारलं आहे आणि अजिबात कडू होत नाही आहे. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा. शेंगदाण्याचा कूट चांगला 1 वाटी घेतला आहे आणि 1 चमचा आपण काळा मसाला घेतला आहे. तुम्ही कुठलाही, तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल मसाल्याचा तो फ्लेवर तुम्ही त्यामध्ये घालू शकता. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे. अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे आणि थोडासा कोथिंबीर घालायचा आहे. कोथिंबीर झाला की चवीनुसार मीठ पण आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तर हे पूर्ण साहित्य खूप काही जास्त नाही आहे, खूप कमी साहित्यात होणारं कारलं आहे. तर यामध्ये आपण घातले चवीनुसार मीठ आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर मीठ घातल्यानंतर. आणि नंतर आपण लाल मिर्च पावडर घालणार आहोत, कारण एकदम हाताला खूप तिखट लागते, उन्हाळा आहे. तर अगोदर हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आपण. तर पूर्ण मसाला एकजीव करून घ्यायचा आहे फक्त, म्हणजे जे मसाले घातलेत ना आपण, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा काळा मसाला, ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मिक्स करून घेतलं की लाल मिर्च पावडर टाकली मी 2 चमचे. तुम्हाला स्पायसी कमी हवं असेल, म्हणजे तिखट कमी हवं असेल तर तुम्ही थोडंसं कमी घातलं तरी चालेल, एवढं जास्त तिखट नाही आहे. तर 2 चमचे मी लाल मिर्च पावडर घातलेली आहे. आणि थोडंसं तेल घालून आपल्याला ते मसाला जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि स्टफ करून घ्यायचा आहे कारल्यामध्ये. त्याने काय होईल, कारल्यामधला मसाला बाहेर पण निघणार नाही आणि अगदी कोरडा पण लागणार नाही, म्हणून आपण थोडंसं त्यामध्ये तेल घातलं आहे. तर अशा प्रकारे आपण त्या कारल्यामध्ये तुम्ही बघू शकता मसाला भरून घेतो आहे. पूर्ण मसाला पॅक भरून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपले पूर्ण कारले इथे मसाला भरून झालेले आहेत. तर आता काय करायचं, जो मसाला आहे तो बाजूला ठेवायचा आणि कारले एका बाजूला करायचे, कारण आपण ज्यावेळेस कारले फ्राय करणार आहोत तो मसाला आपल्याला एकदम नंतर टाकायचा आहे. त्यामुळे थोडंसं बाजूला ठेवायचं आहे. आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे तेल. चांगलं 2 चमचे तेल घालायचं आहे. थोडंसं कारल्याला तेल जास्तच लागेल आपल्याला, कारण आपण बिना पाण्याचं शिजवतो आहे. आणि हे कारलं जे आहे ना आपण शिजवताना अजिबात पाण्याचा एकही थेंब वापरणार नाहीत, म्हणजे म्हणून काय होतं, मग हे कारलं आपल्याला 5 ते 6 दिवस टिकतं आहे. त्यासाठी काय करायचं, पाण्याचा एकही थेंब लागू द्यायचा नाही आणि कडू पण होणार नाही. त्यामुळे काय होतं, थोडंसं पाणी जर घातलं ना थोडंसं कडवटपणा कारल्याला येतो, त्यामुळे पाण्याचा थेंबसुद्धा लागू द्यायचा नाही आहे. तर येथे काय करायचं, पूर्ण कारले तेलामध्ये टाकायचे. नॉर्मल तेल गरम झालं की तेव्हा टाकायचं, एकदम गरम करून तेल घ्यायचं नाही आहे. थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्यावेळेस टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. तर गॅसवरती फ्राय करताना गॅस एकदम फुल नाही करायचा, भाजून नाही घ्यायचं, मग नाही तर काय होईल, कडक होईल कारलं, मग ते शिजणार नाही आहे. तर आपल्याला मऊ पण करायचं आणि फ्राय पण करायचं, दोन्ही कामं झाली पाहिजे, म्हणून एकदम कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवर एकसारखं त्याला फ्राय करत राहायचं आहे. तर फ्राय करताना तुम्ही इथे बघू शकता कारल्याचा रंग पण छान बदलतो आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस घातला की त्यामध्ये काय होईल, त्यामुळे ते कारलं शिजायला मिठाने आणि लिंबाच्या रसाने थोडंसं ओलसर होईल आणि शिजायला आपल्याला मदत होईल. तर येथे लिंबाचा रस घातल्यानंतर एकदम गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला 3 ते 4 मिनटं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. नंतर एकदा चेक करायचं, असं 3 ते 4 वेळेस आपल्याला चेक करत शिजू द्यायचं आहे. त्याला असंच करायचं आहे, खालीवर करायचं चमच्याने, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे पॅक. गॅस थोडासा बंद केला मधात तरी चालेल. तुम्हाला जर वाटलं आहे कारलं आपलं थोडंसं ड्राय होते तर थोडंसं बंद चालू करून तुम्ही कारलं शिजून घेऊ शकता. ज्यावेळेस कारलं आपलं 80% शिजते त्यावेळेस आपल्याला घालायचा उरलेला मसाला. जो मसाला आपण भरलेला आहे ना स्टफिंगमध्ये, म्हणजे कारल्यामध्ये स्टफिंग केलेला आहे, तो मसाला घालायचा आहे आणि मंद आचेवर त्याला वाफू द्यायचं आहे. नंतर मग काय करायचं, आपण जो घातला एकदम मिक्स नाही करून घ्यायचा, टाकल्या नंतर मिक्स करायचा, म्हणजे आपला शेंगदाण्याचा कूट जो आहे तो जास्त जळणार नाही आणि त्याचा फ्लेवरसुद्धा पूर्ण कारल्याला वरतून लागेल. दोन्ही कामं अगदी व्यवस्थित होतील. तर इथे कारलं छान नरम झालेलं आहे. परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवतो आहे आणि झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. अजिबात मसाला पण जळणार नाही आहे, कारलं पण चवीला खूप छान लागेल.
तुम्ही ही कारल्याची जी पद्धत आहे ना अगदी सोपी आहे. तुम्हाला जास्त मसाले पण वापरायची गरज नाही, काहीच नाही. तुम्ही प्रवासात हे कारलं पराठे वगैरे जर नेले किंवा पोळ्या नेल्या तर भाजी तुम्हाला लाँग टाईमसाठी जर तुम्हाला वाटलं की आपल्याला बाहेरचं काही खायचं नाही तर हे कारल्याची रेसिपी तुम्ही म्हणजे भाजी नेऊ शकता. अशा पद्धतीची भाजी आहे. तर करायला ही सोपी, झटपट होणारी आणि चवीला तर खरंच विचारू नका. नक्की ट्राय करा. फक्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये मसाला घाला. मस्त वरतून कोथिंबीर घालायचं आहे आणि आपल्याला पोळीसोबत, भातासोबत, कशासोबत तोंडी लावायला पण छान लागेल. प्रवासात नेण्यासाठी तर अगदी उत्तम आहे आणि सगळेजण आवडीने खातील. जे कारलं न खाणारे असतील ना ते सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीचं आपण कारलं केलेलं आहे. तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल ही कारल्याची रेसिपी कशी झाली ते. अगदी सोपं आणि झटपट होणारं कारलं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.